Hello friends, today is the last day of the first lesson in Maths 1. आज Maths 1 या प्रकरणाचा शेवटचा दिवस आहे. आज आपण बघणार आहोत, लक्षात घ्या, ग्राफ, ज्याला आपण आलेख असं म्हणतो. ग्राफवरची सगळी उदाहरणं जेवढी आहेत ती मी इथं लिहिलेली आहेत. यातली एक 5-6 उदाहरणं मी घेणार आहे जी अवघड आहेत आणि त्याच्यानंतर बाकी सर्व सोपी गणित तुम्ही या ठिकाणी घेऊ शकाल. सर्वसाधारणपणे एक 15 ते 18 तुम्हाला आलेख पेपर्स, ग्राफ पेपर्स लागतील आणि त्याच्यावरती तुम्हाला हे सगळे ग्राफ काढायचे आहेत, लक्षात घ्या. सर्वसाधारणपणे ज्या सूचना मी आपल्याला देणार आहे त्या आपण लक्षात घ्या. सर्वप्रथम आपण अवघड एक्झाम्पल घेऊया. प्रॉब्लेम सेट मधला आपण एक्झाम्पल घेऊ. प्रॉब्लेम सेट मधलं एक्झाम्पल 3 पहिल्यांदा आपण घेऊया. प्रॉब्लेम सेट मधलं पहिल्यातलं, तिसऱ्यातलं तिसरं आपण घेऊ आणि नंतर आपण दुसरं घेऊ. तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपल्याला कशा पद्धतीनं ग्राफ काढायचा आहे. तर या ठिकाणी मी काही स्टेप्स आपल्या समोर दिलेत, लक्षात घ्या. त्या स्टेप्स, पहिली स्टेप अशी आहे की फाइंड वाय. पहिल्यांदा जर इक्वेशन तुम्हाला दिलं तर त्या वायची किंमत काढायची. त्यानंतर टेक व्हॅल्यूज ऑफ एक्स. एक्सच्या व्हॅल्यूज घ्यायच्या. जनरली एक्सच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अशा घ्यायच्या. आणि पण 4 आणि -4 हे नेसेसरी आहे केव्हा, व्हेन डिनॉमिनेटर इज 3. जेव्हा त्या इक्वेशन मध्ये छेद 3 असेल, जेव्हा त्या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर 3 असेल तेव्हा 4 आणि -4 हे आवश्यक आहे. हे आपण टेक्निक लक्षात घ्यावं. तिसरं आहे प्लॉट एनी 3 पॉइंट्स. जरी तुम्हाला लक्षात घ्या 8-9 पॉइंट्स तुमचे रेडी असले तरी 3च पॉइंट्स तुम्ही या ठिकाणी प्लॉट करायचे ग्राफ पेपरवर आणि लाईन काढायची आहे, ड्रॉ अ लाईन. त्याच्यानंतर त्या लाईनवरती ते इक्वेशन लिहायचं आहे जे दिलेलं आहे, गिव्हन इक्वेशन. तर त्या रेषेवरती गिव्हन इक्वेशन लिहायचं आहे. ज्या 2 रेषा तुम्ही काढणार आहात त्याचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, छेदन बिंदू जो आहे, इंटरसेक्टिंग पॉइंट गिव्स व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे तो तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती देतो आणि तेच असतंय सोल्युशन ऑफ 2 इक्वेशन्स. ते जी दिलेली 2 समीकरण आहेत त्याचं ते उकल असतो, लक्षात घ्या. त्यालाच आपण सोल्युशन असं म्हणतो. तर आपण बघूया हे आपण कसं करायचं. तर आपण सध्या एक्झाम्पल घेतो आहोत, लक्षात घ्या. प्रॉब्लेम सेट मधलं बघूया, असं स्टार्ट करूया. प्रॉब्लेम सेट 1 मधलं या ठिकाणी तिसरं एक्झाम्पल आपण पाहतो आहोत. 5x पहिलं इक्वेशन आहे, लक्षात घ्या. 5x -6y + 30 = 0 इक्वेशन आहे. याच्यावरून लक्षात घ्या आपण y ची व्हॅल्यू काढायची आहे. मग y ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला काय करायला लागेल सांगा सर. -6y पलीकडे घ्यावं लागेल, म्हणजे +6y होईल. -6y पलीकडे घ्यावं लागेल. मायनस असल्यामुळे पलीकडे घेतो म्हणजे प्लस होईल. म्हणजे कसं राहील बघा सर, इथे असं होईल, लक्षात घ्या. 5x + 30 = 6y मग 6y म्हणजेच काय बघा सर. 6y मीन्स 6 × y. हे -6y चे +6y झाले. मग × 6 चे अपॉन 6 म्हणजेच काय झालं, 5x + 30 अपॉन 6 = y. हे आपण y ची व्हॅल्यू काढली सर. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग आता सर आपण त्याचा टेबल तयार करूया. हा जो टेबल आपण तयार करणार आहे तो कसा बघा सर. हा टेबल तयार करत असताना आपल्याला अशा प्रकारचा टेबल तयार करायला लागेल. पहिल्यांदा x ची व्हॅल्यू, नंतर y ची व्हॅल्यू आणि नंतर लक्षात घ्या xy ची व्हॅल्यू आपण ती अशी लिहायची आहे. अशा प्रकारे एक आपल्याला टेबल करायला लागेल. या ठिकाणी लक्षात घ्या एक्सच्या व्हॅल्यूज आपण काय घ्यायचे आहेत. जर डिनॉमिनेटर मध्ये 3 असेल तर लक्षात घ्या -4, -3, -2, -1 घ्यायचं. -4 आणि 4 हे केव्हा नेसेसरी आहे, जर डिनॉमिनेटर मध्ये 3 असेल तर. नाहीतर लक्षात घ्या काय आवश्यकता नाही, -3 न तुम्ही घेऊ शकता. -3, -2, -1, 0, 1, 2 आणि हे 3
अशा प्रकारे लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी या व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळतील. तर अशा प्रकारे आता आपण काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी वायच्या व्हॅल्यूज आपण काढणार आहोत. लक्षात घ्या सर, आता आपण काय करणार बघा सर, आता आपण वायच्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी काढणार आहोत. आता वायच्या व्हॅल्यू काढत असताना काही कॅल्क्युलेशनची गरज आहे बघा. तर एक तुम्हाला मी करून दाखवतो वायची व्हॅल्यू कशी येते बघा सर. इथे आपण घेतलं y इज इक्वल टू, ह्याला आपण समजा -3 ला आपण म्हटलं इथं, तर y इज इक्वल टू 5x प्लस 30 अपॉन 6 असं म्हटलं सर. मग y इज इक्वल टू व्हॅल्यू घाला x ची. काय आहे x ची व्हॅल्यू? -3. x ची जी व्हॅल्यू आहे ती आपण -3 घातली प्लस 30 अपॉन 6. म्हणजेच काय झालं, y इज इक्वल टू प्लस इंटू मायनस, मायनस 5 3 जा 15 प्लस 30 डिवायडेड बाय 6. y इज इक्वल टू 30 मायनस 15, 30 मायनस 15 म्हणजेच लक्षात घ्या 15 अपॉन 6. मग इथे लक्षात घ्या डिवाइड आपल्याला करता येईल. हे डिवाइड करत असताना आपल्याला 3 नी भाग जातो. 3 2 जा 6 आणि 3 5 जा 15 आणि 5 अपॉन 2, 5 अपॉन 2 नी भागणं म्हणजे निम्म करणं. डिवायडिंग बाय 2 मीन्स मेकिंग हाफ द न्यूमरेटर. डिवायडिंग बाय 2 म्हणजे मेकिंग हाफ द न्यूमरेटर. 2 नी भागणं म्हणजे अंशाला निम्म करणं. देअरफॉर y इज इक्वल टू 5 ची व्हॅल्यू 5 च्या निम्म 2.5. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे 2.5 आपण इथं घेतलं, लक्षात घ्या. हे झालं 2.5. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2.5. मग एक लक्षात घ्या, हे जर झाल्यानंतर आता आपल्याला इथं पॉइंट मिळतो. लक्षात घ्या पॉइंट किती असतो, हा -3 आणि लक्षात घ्या हा 2.5. दिस इज द व्हॅल्यू ऑफ x अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. मग आता आपल्याला असंच -2 करता येईल. -2 करता येईल सर. -2 इथं घातलं कसं होईल, तोंडी बघा. 5 2 10 -10, 30 -10 इज 20 आणि 20 अपॉन 6, 20 अपॉन 6 लक्षात घ्या. तर 20 अपॉन 6 म्हणजे लक्षात घ्या 2 नी भाग जाईल, दॅट इज 10 अपॉन 3. ह्याची जी व्हॅल्यू येते लक्षात घ्या ती 10 अपॉन 3. आणि 10 अपॉन 3 जी व्हॅल्यू आहे ती चांगली येत नाही. हा पॉईंट्स काय आपल्या फारशा उपयोगाचा होत नाही, सोडून दिलं. -1 घेतलं इथं. 5 - 1 इज -5. 30 - 5 इज 25. 25 अपॉन 6 काही डिव्हिजनच होत नाही, म्हणजे हे असंच राहिलं. 25 अपॉन 6 यालाही काय होत नाही, कॅन्सल केलं, 0. मग 0 इथं घातला सर. 5 इंटू 0 इज 0. 0 प्लस 30 इज 30 आणि 6 5 जा 30. 6 5 जा 30. आन्सर इथं 5 आलं. 0,5. मी जरी इथे तोंडी करत असलो तरी तुम्ही हे व्यवस्थित सोडवणं गरजेचं आहे. थोडी जरी चूक झाली तरी लक्षात घ्या लाईन येत नाही. त्यामुळे कॅल्क्युलेशन्स करेक्टच व्हायला पाहिजेत. इथं 1 घेतलं तर 5 1 जा 5, 30 प्लस 5 इज 35 आणि 35 अपॉन 6 काही डिवाइड होऊ शकत नाही. त्यामुळे 35 अपॉन 6 याला काही भाग जात नाही, त्यामुळे हाही पॉईंट आम्हाला नको आहे. 2 घेतले. 3 5 2 जा 10, 30 प्लस 10 इज 40 आणि 40 डिवायडेड बाय 6 म्हणजे लक्षात 2 नी डिवाइड जाईल. या ठिकाणी 2 3 जा 6 आणि 2 20 इज 40. 20 भागिले 3, 20 अपॉन 3 असं आलं, ज्याचाही काही फारसा उपयोग होत नाही. ह्याचाही उत्तर लक्षात घ्या काही उपयोग होणार नाही. लास्ट 3 5 3 जा 15, 30 प्लस 15 इज 45 आणि 45 अपॉन 6 लक्षात घ्या. 45 अपॉन 6 ला भाग जाईल असं मला वाटतंय सर. या ठिकाणी हा जो शेवट 45 अपॉन 6 ला माझ्यामध्ये 2 नी भाग जाईल, 3 नी जाईल. 3 2 जा 6 आणि इथे 3 1 जा 3 आणि 3 5 जा 15. 15 अपॉन 2. 15 अपॉन 2 म्हणजेच काय लक्षात घ्या, हा शेवटचा पॉईंट आहे. शेवटच्या पॉईंटसाठी कॅल्क्युलेशन करतो मी. मग लक्षात घ्या काय येईल, 15 अपॉन 2 म्हणजे 15च्या हाफ. 15च्या हाफ 7.5. 15च्या हाफ किती सांगा सर, 7.5. म्हणजे हे तुम्हाला 3 पॉईंट मिळाले. लक्षात घ्या सर, इथं 3,7.5 हे 3 पॉईंट्स मिळाले. समजा आपण ह्याला नाव दिलं, लक्षात घ्या, ह्याला A, ह्याला B आणि ह्याला C असे 3 नावं आपण ह्याला देऊ शकतो. लक्षात घ्या
मिनिमम 3 पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी मिळायला पाहिजेत. तर आता आपण आणखीन एक इक्वेशन आहे याच्यामध्ये सर, ह्याच्यामध्ये आहे 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0. बघा बरं इक्वेशन काय आहे. 5x घेतो आपण, 5x + 4y, 5x + 4y - 20 इज इक्वल टू 0, -20 इज इक्वल टू 0. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. मग y ची व्हॅल्यू काढायची तर हे प्लस चिन्ह आहे, त्याला पलीकडे घेऊ नका, उगाच मायनस डोक्याला ताप होईल, राहू दे असंच. मग हे -20 चे +20 करून घ्या आणि +5x चे -5x करून घ्या. म्हणजे कसं होईल बघा सर, इथं असं होईल 4y इज इक्वल टू, इथे असं होईल 4y इज इक्वल टू -20 चे +20 आणि लक्षात घ्या +5x चे -5x. या ठिकाणी अशा पद्धतीने झालं. पुन्हा एकदा बघा सर, या ठिकाणी 4y इज इक्वल टू, बघा 4y इज इक्वल टू -20 चे +20 आणि लक्षात घ्या +5x चे -5x. या ठिकाणी बघा सर, इथं 4y म्हणजे 4 × y, त्यामुळे लक्षात घ्या इंटू 4 चे डिवाइड बाय 2 होणार, डिवाइड बाय 4 होणार, इंटू 4 चे डिवाइडेड बाय 4, therefore 20 - 5x. दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. पुन्हा आपल्याला टेबल काढावा लागेल लक्षात घ्या. आणि इथं टेबल काढत असताना मग पुन्हा व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी घ्याव्या लागतील आणि मग आपल्याला इथं हे कॅल्क्युलेशन वगैरे काही करावं लागलं तर या ठिकाणी करावं लागेल लक्षात घ्या. दिस इज द व्हॅल्यू ऑफ x, दिस इज द व्हॅल्यू ऑफ y and this is the value of xy. व्हॅल्यू ऑफ y घेत असताना आपण ह्याच घ्यायच्यात सर, -3, -2, -1, 0, 1, 2 आणि 3 ह्या व्हॅल्यूज घेतल्या. आता ह्याच्यावरून सर किंमत याच्यामध्ये घालायची आहे. y इज इक्वल टू इथं घालायची आहे व्हॅल्यू सर. म्हणजे इथं कसं होईल बघा, y इज इक्वल टू 20 - 5x, 20 - 5x डिवायडेड बाय 4. आता कॅल्क्युलेशन आपण करूया सर. हे करत असताना x ची व्हॅल्यू पहिल्यांदा -3 घालायची. x ची व्हॅल्यू आपण -3 घालूया. y इज इक्वल टू 20 - 5 आणि -3 डिवाइड बाय 4, मायनस प्लस, म्हणजे कसं होईल 5 × 3 = 15. y इज इक्वल टू +15, 20 + 15 म्हणजे लक्षात घ्या 20 + 15 म्हणजे 35 डिवायडेड बाय 4. आता ह्याला लक्षात घ्या 2 नी भाग जाऊ शकतो, 2 × 2 = 4. लक्षात घ्या याला 4 नी भाग जाणार नाही सर, याला 4 नी भाग जाणार नाही, त्यामुळे असंच ठेवायला लागेल. ही व्हॅल्यू काही इथं येत नाही लक्षात घ्या. 35 कारण 35 च्या हाफ होत नाही, त्यामुळे 2 नी डिव्हाइड होत नाही. तेव्हा ह्याचं उत्तर असं आलं 35/4. तेव्हा ह्याची व्हॅल्यू काही मिळाली नाही सर आपल्याला लक्षात घ्या. आणखीन आपल्याला काही इक्वेशन्स या ठिकाणी बघावे लागतील, बघूया आपण इथे. आणखीन काही आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. बघा दुसरं, y इज इक्वल टू, पुन्हा y इज इक्वल टू 20 - 5x डिवायडेड बाय 4. therefore y इज इक्वल टू 20 - 5, x च्या जागी -2 डिवायडेड बाय 4, मायनस प्लस 5 × 2 = 10, 20 + 10 इज 30/4. आता सर याला 2 नी डिवाइड होऊ शकेल असं मला वाटतंय बघा सर. 2 × 2 = 4 आणि लक्षात घ्या 30 च्या निम्म 15, 15/2, 15 च्या निम्म किती येते बघा सर 7.5. therefore y इज इक्वल टू 7.5. 7.5 हे आन्सर चांगलं आलेलं आहे. 7.5 हा पॉईंट आवश्यक, -2 आणि हा 7.5. जसं ह्याला ABC म्हटलं तसं ह्याला आपण काय नाव देऊया बघा सर, ह्याला आपण लक्षात घ्या P नाव देऊया. याला काय नाव देऊया, P असं नाव देऊया लक्षात घ्या. -1 घेऊया. आता बघा -1 नी काय होईल, -1 केलं तर मायनस प्लस 5 × 1 = 5, 20 + 5, 25/4. ह्याचं काही डिव्हिजन होत नाही सर, त्यामुळे 25/4 ॲज इट इज, 25/4 का उपयोग होत नाही. 0 घ्या, इथं 0 टाकलं, 5 0 0, 20/4,
चारा 25 5 4 5 जा 20 आन्सर 5 आलं. दॅट इज 0 इंटू 5. या ठिकाणी हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. आपल्याला समजतंय का बघा, इथं 0 घेतलं, 5 0 0 20 प्लस 0 इज 20 20 अपॉन 4 4 5 जा 20. एक घेतलं, इथं एक घेतल्यानंतर कसं होईल बघा, 5 1 जा 5 20 मायनस 5 इज 15 20 मायनस 5 जा 15. 15 ला 4 नी काही निम्म होत नाही, लक्षात घ्या. तेव्हा 15 अपॉन 2 काही फारसा उपयोग होत नाही. 20 न 4 कॅन्सल. 2 घेतले, 5 2 जा 10 मायनस 10 20 मायनस 10 20 मायनस 10 इज 10 10 अपॉन 4 ह्याचं होईल सर 10 अपॉन 4. बघूया थोडंसं 1-2 मिनिटं. इथं y इज इक्वल टू 20 मायनस 5x अपॉन 4. therefore it is equal to 20 मायनस 5. ह्याची किंमत लक्षात घ्या, आपण 2 घेतली तर 2 घातली अपॉन 4. therefore it is equal to 20 मायनस 5 2 जा 10 डिवायडेड बाय 4. 20 मायनस 10 इज 10 अपॉन 4. या ठिकाणी डिव्हिजन पॉसिबल आहे. 2 2 जा 4 2 2 जा 4 2 5 जा 10 आणि 5 अपॉन 2 म्हणजे लक्षात घ्या किती झालं 2.5. 5च्या हाफ 5च्या हाफ लक्षात घ्या, अडीच आले 2.5. therefore answer is 2,2.5. 3चं काय होईल बघा सर, 3 घातलं 5 3 जा 15 20 मायनस 15 इज 5 अपॉन 4 आणि 5 अपॉन 4चं काही होऊ शकत नाही, कॅन्सल. म्हणजे पॉईंट 3 मिळाले सर. PQR हे 3 पॉईंट प्लॉट करायचे. हे 3 पॉइंट्स लक्षात घ्या, आपण प्लॉट करायचंय आणि ग्राफ काढायचा आहे. मग आता आपल्याकडे ग्राफ पेपर असेल सर, माझ्याकडे ग्राफ पेपर नाही आहे, राईट सर. माझ्याकडे ग्राफ पेपर नाही आहे आणि त्यामुळं लक्षात घ्या मी ग्राफ पेपर तयार करतो, पण तुम्ही ग्राफ पेपर समोर घ्या आणि आपण हे जे 2 लाईन्स आहेत, ह्या ज्या 2 लाईन्स आहेत त्या आपण लक्षात घ्या. आता काय करूया सांगा, ग्राफ पेपरवरती काढूया. ग्राफ पेपर घ्या समोर. फ्रेंड्स, आपण जे मगाशी पॉइंट्स काढले होते ते असे होते, हे इक्वेशन होतं, त्याच्यावर आपण हे ABC पॉइंट्स काढले, त्याच्यानंतर हे इक्वेशन होतं, त्याच्यावर PQR हे पॉइंट्स काढले. आता हे जे पॉइंट्स आहेत हे आपण या ग्राफवरती, आपल्या ग्राफ पेपरवरती प्लॉट आपण करणार आहोत, लक्षात घ्या. आणि मग जो इंटरसेक्टिंग पॉइंट मिळेल त्याच्यावरनं x आणि y च्या व्हॅल्यूज काढणार आहे आणि मग आपण सोल्युशन लिहिणार आहे. इतकं आपलं काम या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. बघूया आता आपल्याला कसं कसं जमतंय, लक्षात घ्या. पहिला जो आहे x कोऑर्डिनेट -3 आणि y कोऑर्डिनेट 2.5 आहे. बघा असं लक्षात येते का, मी या ठिकाणी आपल्याला समजा मी दोन्ही हाताचा वापर करतो. पहा, दोन्ही हाताचा वापर. x कोऑर्डिनेट -3, x अक्षावर -3 इथं आहे, x अक्षावर -3 इथं आहे, अँड y कोऑर्डिनेट 2.5. y कोऑर्डिनेट 2.5 म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये आहे. आणि इथून जर गेलं हे अशी लाईन जाईल आणि हा इथे इंटरसेक्टिंग पॉइंट मिळेल. x अक्षावर -3, y अक्षावर 2.5. x ऑन x ॲक्सिस देयर इज अ -3, ऑन y ॲक्सिस देयर इज अ 2.5. हे असंच जायचं, इथून असं सरळ वर जायचं, इथून असं सरळ खाली यायचं, इथं भेटायचं. दिस इज आवर पॉइंट ए. आपण तो काढूया, लक्षात घ्या. बघा, हा x अक्षावरती हा -3 आहे. हे मी असं जस्ट प्लॉट करतो, तुम्ही काढायची गरज नाही कारण तुमच्याकडे रेडी आहेत पॉईंट. हे 2.5 म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये. इथून सर ही आडवी लाईन. बघा सर, हा पॉईंट मिळाला, इंटरसेक्टिंग पॉईंट. ह्याला गोल केला सर, ह्याला नाव दिलं A. ओके सर, इट्स व्हेरी इझी, क्वाइट इझी. सेकंड पॉईंट काय बघा सर, x 0 आणि y 5. x 0 आहे म्हणजे x अक्षावरती 0 इथं आहे सर, 0, आणि y अक्षावरती 5. x ॲक्सिसवर 0 इथं अँड y ॲक्सिसवर 5 इथं. म्हणजे पॉइंट 5 वर आला सर. इथे पॉइंट 5 वर आला. दिस इज नोन ॲज B. व्हेन x कोऑर्डिनेट 0, द पॉइंट इज ऑन y ॲक्सिस. जेव्हा x कोऑर्डिनेट 0 असतो तेव्हा बिंदू y अक्षावर असतो. When x coordinate is 0, then the point is on y axis. जेव्हा बिंदू x निर्देशक 0 असतो तेव्हा तो बिंदू y अक्षावर असतो.
थर्ड बघा 3 आणि 7.5, एक्स कोऑर्डिनेट 3, वाय कोऑर्डिनेट 7.5, एक्स कोऑर्डिनेट 3 इथं आहे बघा सर, एक्स कोऑर्डिनेट 3 इथं आहे आणि 7.5 7 आणि 8च्या मध्ये इथं आलं बघा सर. इथून इथं आडवं यायचं, इथून इथं वर जायचं, लक्षात घ्या. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट किती आहे 3 आहे, 3 मधून तुम्हाला असं वर जायचं आहे, लक्षात घ्या. असं बरोबर, असं 3 मधून असं तुम्हाला हे वर जायचं आहे 3 मधून, राईट. ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या तयार असतात तुमच्याकडे. आता 7.5 आहे, इथून हे गेलं 7.5, हा पॉइंट तुम्हाला मिळाला सर. दिस इज नोन एज सी. आणि हा जो ए बी सी आहे, आता लाईन काढायची, लक्षात घ्या, ए बी सी. आणि ही ए बी सी ही जी लाईन आहे ती आपण पट्टीनं फार व्यवस्थित या ठिकाणी आपण काढायची आहे. मी आत्ता काढतोय, लक्षात घ्या. मी तरी आपण ही अशी काढायची, अशी पट्टीनं अशा प्रकारे, लक्षात घ्या, ही या ठिकाणी काढायची आहे. आणि ही जी लाईन काढली, ह्या लाईनवरती हे इक्वेशन लिहायचं आहे. हे लिहायचं इथं 5x, लक्षात घ्या, 5x - 6y + 30 = 0 असं इक्वेशन लिहायचं, लक्षात घ्या. आता दुसरं आपण कडे जाऊ सेकंड लाईनला. सेकंड लाईन घेत असताना लक्षात घ्या आपण काय करूया, थोडंसं पेन मी वेगळी वापरतो तुम्हाला समजावं म्हणून. बरोबर आहे सर. हिअर x इज -2 and y is 7.5. x is -2 here and y is 7.5 here. म्हणजे इथून लक्षात घ्या 7.5 इथं आलं 7 आणि 8च्या मध्ये, आणि हे -2, x कोऑर्डिनेट -2, -2 पासून वर जायचं, लक्षात घ्या. या -2 पासून असं आपण वर गेलो बघा सर. ही लाईन तुम्हाला काढण्याची आवश्यकता नाही आहे, बरोबर सर. ही लाईन तुम्हाला काढण्याची आवश्यकता नाही आहे, कारण ही लाईन तुमच्याकडे रेडीच असते सर, लक्षात घ्या अशी, राईट. इथे हा पॉइंट मिळाला तुम्हाला, आणि हा जो पॉइंट मिळाला तो -2 आणि 8, -2 आणि 7.5 हा बिंदू जो मिळाला तो P. Q काय बघा सर, 0.5, 0.5 मिळाला बघा सर. हा 0.5 म्हणजे मगाचा आणि हा सेमच आहे बघा ना. हाही 0.5 आहे आणि हाही 0.5 आहे, सेम आहे. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट वाय ॲक्सिसवर 5 या ठिकाणी, पॉइंट वाय ॲक्सिसवर 5 या ठिकाणी सेम पॉइंट, आणि ह्याचं नाव काय बघा सर, क्यू. सेम पॉइंटचं नाव आहे क्यू, लक्षात घ्या. आणि लास्ट आहे 2 आणि -2, एक्स आणि वाय 2.5. ऑन एक्स ॲक्सिस टेक 2, एक्स ॲक्सिसवर किती पाहायचं 2, आणि वाय ॲक्सिसवर 2.5. हे 2 आणि 3च्या मध्ये 2.5 इथं आलं बघा सर, इथं. आणि हे 2 पासून वरती हे असं बघा सर, लक्षात येते का. हे 2 आणि हे 2.5, 2 आणि 2.5 असा पॉइंट आला बघा. आणि दिस इज द कोऑर्डिनेट नोन एज द आर. ही लाईन काढायची, लक्षात घ्या. ही लाईन काढली, बरोबर सर. आता ही लाईन काढली आपण, ओके. दिस इज द लाईन. आणि ह्या लाईन वरती इक्वेशन लिहायचं, 5x + 4y - 2, 5x + 4y - 2 = 0 असं इक्वेशन लिहायचं. आता आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लिहायचं आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, ही लाईन जी ब्ल्यू लाईन आहे आणि ब्लॅक लाईन आहे, ह्या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे सर, तो इथं आहे. आणि तो आहे बी आणि क्यू, म्हणजे 0.5. हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, लक्षात घ्या, हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे 0.5. कारण हा पॉइंट जो आहे तो वाय ॲक्सिसवर आहे 5 या ठिकाणी, त्यामुळे वाय कोऑर्डिनेट 5. आणि हा पॉइंट वाय ॲक्सिसवर आहे. वाय ॲक्सिसवरच्या प्रत्येक बिंदूचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. एक्स कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट ऑन वाय ॲक्सिस, एक्स कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट ऑन वाय ॲक्सिस इज 0. वाय ॲक्सिस वरती कुठलाही पॉइंट असेल, एनी पॉइंट असेल, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. 0.5 दिलेलं आहे सर, 0.5. देअरफॉर हिअर एक्स इज इक्वल टू 0
and y is equal to 5. Therefore solution is 0, 5. बघा सर, आपल्या लक्षात येते का? पुन्हा एकदा आपण जरा फास्ट मध्ये बघूया, आणखी एकदा कळलंय का बघा. ए पॉइंट कसा काढला, -3 आणि 2.5. एक्स अक्षावर -3 ऑन एक्स ऍक्सिस, -3 ऑन वाय ऍक्सिस 2.5, 2 आणि 3 च्या मध्ये असं गेलो सर. ए पॉइंट 0, 5 म्हणजे काय, व्हेन एक्स कोऑर्डिनेट 0 द पॉइंट इज ऑन वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वरती 5 या ठिकाणी, 4 च्या पुढे 5. सी 3 आणि 7.5 एक्स ऍक्सिस वर 3 अँड वाय ऍक्सिस वर 7.5 हे 7 आणि 8 च्या मध्ये. आणि हे लक्षात घ्या, आपण असा पॉइंट काढला सी. इथे घेतला -2 आणि 7.5, एक्स ऍक्सिस वर -2, वाय ऍक्सिस वर 7.5, एक्स ऍक्सिस वर -2, वाय ऍक्सिस वर 7.5. हा पॉइंट आला, लक्षात घ्या सर. इथे 0, 5 व्हेन एक्स कोऑर्डिनेट इज 0 द पॉइंट इज ऑन वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वर 5 या ठिकाणी, वाय ऍक्सिस वर 5 या ठिकाणी. 2 आणि 2.5, एक्स कोऑर्डिनेट 2, वाय कोऑर्डिनेट 2.5, एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट 2.5 इथे आला आणि 2 असे आले. बघा सर, आपल्या लक्षात आले का? अशा प्रकारे लाईन काढायची आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा जो आहे लक्षात घ्या, तोच म्हणजे सोल्युशन. आता आपण सर लक्षात घ्या, जसं हे एक्झाम्पल सोडवलं आणखीन एक सोडवूया आणि आपल्या लक्षात घ्या आपली प्रॅक्टिस कशी होती बघूया. मात्र एक लक्षात घ्या, जर डिनॉमिनेटर मध्ये 3 आले, जर डिनॉमिनेटर मध्ये 3 आले, छेदामध्ये जर 3 आले, तर एक्स चे कोऑर्डिनेट्स घेताना -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 घ्यायचे. 4 आणि -4 हे वाढवायचे जर डिनॉमिनेटर मध्ये 3 आले तर. पाहूया पुढचं गणित.